नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला। परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर बँकमध्ये 900 कोटींचे हस्तांतरण झाल्याचं दिसून येतंय आणि त्यामागे परळीचा आका आहे असा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केलाय। महादेव बेटिंग ॲप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केला। या संबंधित सर्व कागदपत्रेही पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं। आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली। त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत। दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावरही तसे व्यवहार झाले आहेत। यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे? परळीत 2 लोकांकडे मोठं घबाड आहे। अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे। परळीतील लोकांनी अब्जावधी पैसे कमावले असून त्यांच्या मागे त्यांचा आका आहे। महादेव ॲक्वाचा तपास केला असता त्याची लिंक ही परळीतून मलेशियापर्यंत पोहोचेल असं सुरेश धस म्हणाले। यांच्या मागे सुद्धा आका आहे। बीडमधील कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या मागे एकच आहे, तो म्हणजे आका। एका ठिकाणी 50 एकर जमीन घेतली, गरिबांच्या जमिनी लाटल्या, कुणाच्या नावावर किती जमीन आहे ते पहा। बीड म्हणजे गँग ऑफ वासेपूर झालंय असा आरोप सुरेश धस यांनी केला। 1400 एकरच्या जवळपास गायरान जमीन शिरसाळा गावात आहे। आकाचे बगलबच्चे या ठिकाणी काम करतात। त्या ठिकाणच्या 600 वीट भट्ट्यांपैकी 300 भट्ट्या या अवैध जागेवर आहेत। देवींच्या मंदिरांसाठी 8 एकर जागा होती, ती लाटली। बंजारा समाजाच्या लोकांची जागाही लाटली। त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले। हा आकाचा कोणता नवीन पॅटर्न आहे असा सवाल सुरेश धस यांनी विचारला। बीडमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणाची आपल्याकडे कागदपत्र असून त्यांचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।